हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं हेमा कुक्स मराठी या चॅनलवरती। तर इथं तुम्ही पाहतच असाल गरमागरम मस्त बटाटा भजी आणि तळलेल्या मिरच्या इथं तयार आहेत। तर आपण इथं 2 बटाटे घेतलेले आहेत। 2 बटाट्याची छान अशी साल काढून घ्यायची आहे। पूर्ण साल काढूनच आपल्याला बटाट्याची भजी तयार करायची आहे। तुम्हाला जर सालीसकट आवडत असतील तर तुम्ही सालीसकट बटाटे स्वच्छ धुवून घ्या आणि मग तुम्ही त्याचे स्लाइस करू शकता। इथं आपण आता एका स्लाइसरने मस्त अशी स्लाइस करून घ्यायची आहेत एका ताटामध्ये। पूर्ण दोन्ही बटाट्यांच्या पातळ अशा स्लाइस ह्या स्लाइसरनं निघतात। तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही सुरीने सुद्धा करू शकता। तर आपण दोन्ही बटाट्याच्या स्लाइस काढून घ्यायच्या आहेत आणि आपण स्लाइस पूर्ण काढून झाल्यानंतर त्या मिठाच्या पाण्यात मस्त अशा थोडा वेळ ठेवायच्या आहेत, जेणेकरून तुमची भजी अशी मस्त अशी कुरकुरीत होणार आहे। इथं मी पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये जे बटाट्याच्या स्लाइस केलेले आहेत ते घालून घेणार आहे। ते आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत 1 ते 2 पाण्याने आणि परत पुन्हा मिठाच्या पाण्यातच थोडा वेळ ठेवून घ्यायचे आहेत। नंतर आपण एका बाउलमध्ये इथं 7 ते 8 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथं मी हातावर जिरे आणि थोडासा ओवा मस्त असा क्रश करून घातलेला आहे। हळद आपल्याला एकदम थोडीशी घालायची आहे, जास्त हळद घालायची नाही। नंतर आपल्याला लाल तिखट चवीनुसार घालायचं आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार। नंतर ते एकत्र करून ते मिश्रण मस्त असं थोडं थोडं पाणी घालत छान असं तयार करून घ्यायचं आहे बॅटर। कुठेही बॅटर जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही। नंतर आपण गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे। त्या कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। नंतर आपण मिठाच्या पाण्यातून ज्या स्लाइस ठेवल्या होत्या त्या काढून एका सुती कपड्यावर किंवा एखाद्या रुमालावर ठेवून घ्यायचे आहे, जेणेकरून ते तुमची भजी छान अशी होतात। नंतर तेल गरम झालेलं आहे, त्या गरम तेलातील 2 चमचे तेल आपण ह्या मिश्रणात घालून घ्यायचं आहे बेसन पिठाच्या। आणि आता जे स्लाइस आपण करून घेतलेले आहे ते छान अशा पिठामध्ये डीप करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनं आणि मग आपण ते तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। छान असे तेल कडकडीत तापलेलं असावं, जेणेकरून तुमचं भजी एकदम मस्त अशी कुरकुरीत तयार होतील। तर तुम्ही पाहू शकता भजी आपली तर तयार झालेली आहेत मस्त अशी। तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर एकदम सोप्या भाषेत रेसिपी असतात। तर तुम्ही मस्त खा, हेल्दी राहा। चॅनलला नक्की सबस्क्राइब, लाईक करा।